मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. माझा मंत्र एकच आहे मॅम, वेन आय प्रोड्यूस फिल्म्स ना, माय विनर इज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. हाऊ यू कंट्रोल इट? मॅम वेस्टेज कमी करतो आम्ही. मला असं वाटतं की खूप लोक जे अवाढव्य पेमेंट्स घेतात तेवढे त्यांचे बॉक्स ऑफिस रिटर्न्स नाही आहेत. प्रत्येकाला कामाची गरज आहे. तुम्ही आय थिंक दॅट ऑल हॅज टू बी विथ मॅन मॅनेजमेंट. हाऊ यू ट्रीट युअर क्रू. ते तुमच्यासाठी कमी पैशात करतील काम, पण हाऊ यू ट्रीट देम. अँड प्लॅनिंग मॅम, माझं प्लॅनिंग खूप छान असतं. माझी टीम, वी प्लॅन इट वेल. नंबर ऑफ डेज वी शूट. म्हणजे आता खूप लोक 25 दिवस 40 दिवस काही कारण नसताना शूट करतात. मी मॅम 15 दिवसात फिल्म करतो. 15 दिवसाच्या वर मी फिल्म नाही करत. येस, इफ इट इज अ काइंड ऑफ अ हिस्टॉरिक फिल्म किंवा तुम्ही काहीतरी सुपर हिरो फिल्म बनवताय, प्रत्येक फिल्मचं एक जॉनर आहे की त्याला तुम्हाला टाइम द्यायला लागतो, देन इट इज फाईन. बट फॉर अ नॉर्मल फिल्म आय थिंक 15 दिवसाच्या वर नाही जायला पाहिजे. आणि बेसिकली तुझ्या फिल्म्स पाहिल्या आहेत, तुझ्या याच्यामध्ये एवढं ग्रेंजर ग्लॅमर खूप असतं. येस येस येस. म्हणजे कुठेही फिल्म बघताना ते जाणवत नाही. या दॅट थिंग इज आणि इम्पॉर्टंट. आय ऑल्सो से की ऍक्टर्सचे जे अंतराज आहे दॅट शुड स्टॉप. 8 लोक घेऊन तुम्ही सेटवर येता कशासाठी? आय डोंट फील द नीड ऑफ इट की मेकअप हेअर कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करतं. वाय शुड यू गेट अ मॅनेजर ऑन सेट? वाय शुड यू गेट अ बॉडीगार्ड ऑन सेट? यू आर प्रोटेक्टेड ऑन द सेट. येस. सो 8 लोक त्यांचाच पर डे तुम्हाला 1 लाख रुपये द्यायला लागतोय. ठीक आहे, तुम्ही तेवढा बॉक्स ऑफिस देणार का आम्हाला? तुमच्यामुळे ओपनिंग लागेल का? देन विल डू इट. सो आय थिंक प्लॅनिंग इज द थिंग. आय डोंट वेस्ट मनी. खूप आय कीप द बेस्ट लॉयल ऑनेस्ट प्रोडक्शन गाय. कारण की प्रोडक्शनवाल्यांचा खूप सगळीकडे कट असतो मॅम. ऑफकोर्स यू हॅव प्रोड्यूस फिल्म, यू नो, विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द EPs. बट हे होतं म्हणजे बाबा कॅमेरा इक्विपमेंट का एक कट आहे, लाईट इक्विपमेंट का कट आहे, म्हणून तर बजेट वाढतात. म्हणून तर आपल्याकडे वन टाइम प्रोड्युसर असतात मराठीत. अरे याला घ्या, ह्याला इसको डुबने दो. 5 कोटीचं बजेट करतात 2 कोटीमध्ये 3 कोटी खिशात. म्हणून तर खूप लोकांचे फिल्म आता पडून आहेत, रिलीज नाही करू शकत. कारण की तुम्ही सगळे तुमच्या घरी नेलेत, तुमची घरं बांधली तुम्ही त्यांनी. मला काही बोलायला भीती नाही वाटत, बिकॉज हे घडतंय. फॅक्ट ऑफ लाईफ. या फॅक्ट ऑफ लाईफ. अँड लॉट ऑफ पीपल हु आर प्रोड्युसर्स दे टेल मी की सर आमचं असं झालं, नुकसान झालं. म्हटलं तुम्ही वेडे आहात ना. तुम्ही प्रामाणिक माणसाकडे आला नाही, तुम्ही गेला अशा माणसाकडे, अरे हा मोठा आहे, हा मोठा आहे, मजा डुबा.